नमस्कार, मी आमिर गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला अर्थात बातमी युद्धाची आहे. इस्रायल आणि इराण युद्ध दिवसेंदिवस आणखीन चिघळत चाललेलं आहे आणि इराणने आता पुन्हा एकदा इस्रायलवरती क्षेपणास्त्राचे हल्ले केलेले आहेत. इस्रायलमधील अशाच एका क्षेपणास्त्र हल्ला झालेल्या ठिकाणाहून माहिती देत आहेत नेटवर्क 18चे प्रतिनिधी रिफत अब्दुल्ला. जो हमला किया है ईरान ने, उसकी वजह से कई जगहों पे तबाही हुई है और आप देख सकते हैं ये वो दुकानें हैं जहां पर शीशे चकनाचूर हुए हैं, सब कुछ इर्द गिर्द तबाह हुआ है। कई बिल्डिंग्स को यहां पे नुकसान पहुंचा है। ये आइनस्टाइन स्ट्रीट है, टेल अवीव के साथ में ही ये पड़ता है, चूँकि टेल अवीव और हाइफा पिछले कई दिनों से दहल रहा है ईरान के मिसाइल अटैक से। लेकिन यूएस ने जब ईरान पे हमला किया, उसके जवाब में ईरान ने ज़ोरदार हमला आज किया। करीब 40 मिसाइल्स दागे, उसमें से बताया जा रहा है कि 7 जो है इसराइल में अलग अलग जगहों पे गिरे, जिसकी वजह से ये तबाही हुई है। ये एक जगह है, ये एक स्ट्रीट है आइनस्टाइन स्ट्रीट, यहाँ पर जो मिसाइल गिरा उसकी वजह से पूरे इलाके में तबाही हुई है। ये वो दुकानें हैं जहाँ पर इर्द गिर्द आप देख सकते हैं सब कुछ बिखरा पड़ा है, क्योंकि शिद्दत धमाके की बहुत ज़्यादा थी। यानी बैलिस्टिक मिसाइल जहाँ पे गिरता है वहाँ पे इस तरीके की तबाही होती है। तो ये है इसराइल की आइनस्टाइन स्ट्रीट, और आइनस्टाइन स्ट्रीट पे जो मिसाइल गिरा ईरान का, उसकी वजह से यहाँ हर तरफ से तबाही हुई है। ये काफ़ी सारे कॉम्प्लेक्सेस इधर हैं बड़े बड़े, वो अंदर से टूट गए हैं, यानी जो दुकानें हैं उनमें तबाही हुई है। और ये इम्पैक्ट कितना था ये आप देख सकते हैं, तकरीबन 300 मीटर तक इस मिसाइल अटैक का इम्पैक्ट दिख रहा है, दूर दूर तक आप देख सकते हैं। ये वो स्ट्रीट है जहाँ पे भारी तबाही हुई है मिसाइल गिरने की वजह से, क्योंकि मिसाइल लॉन्च किए ईरान ने, तकरीबन 40 मिसाइल लॉन्च किए, और बताया जा रहा है कि तकरीबन जो 7 मिसाइल हैं वो यहाँ पे गिरे, उसकी वजह से धमाके हुए। ये देखिए, ये जो शोरूम्स हैं इनको नुकसान हुआ है यहाँ पे। ये मैं इस वक्त आपको पिक्चर्स दिखा रहा हूँ इसराइल से, उस जगह से जहाँ पर मिसाइल अटैक की वजह से नुकसान हुआ है। और यहाँ पे इन स्ट्रीट्स को अब बंद कर दिया गया है, और ये है वो जगह जहाँ पे ये अटैक हुआ है। इन बिल्डिंग्स में काफ़ी नुकसान हुआ, ये देख सकते हैं आप कितना नुकसान हुआ है। एक बिल्डिंग में ज़्यादा नुकसान हुआ है, लेकिन इर्द गिर्द जितनी भी बिल्डिंग्स हैं उनमें शिगाफ पड़े हैं, उनमें सामान चकनाचूर हुआ है। ये उससे आप शिद्दत का अंदाज़ा लगा सकते हैं कि जब मिसाइल गिरते हैं तो इर्द गिर्द क्या हो जाता है। तो ये है इस्राएली डिफेंस फोर्सेस, इन्होंने इस स्ट्रीट को बंद कर दिया है, और ये है वो जगह, ये है वो बिल्डिंग का एरिया जहाँ पे ये मिसाइल गिरा है। भारी तबाही इस स्पॉट पे हुई है, और न्यूज़ 18 इंडिया की टीम है रियल ग्राउंड ज़ीरो पर। तो जब यूएस ने अटैक किया ईरान पर, उसके बाद पहले ही समझा जा रहा था कि ईरान की तरफ से रिटाइलेशन की जाएगी, और ऐसा ही हुआ। ईरान की तरफ से ज़ोरदार हमला किया गया, तकरीबन 40 मिसाइल एक के बाद एक दागे गए, जिसमें से 7 मिसाइल अलग अलग जगहों पे गिरे, और उसकी वजह से तबाही हुई है। यह आइनस्टाइन स्ट्रीट का एरिया है, यहाँ पर भी मिसाइल गिरने की वजह से तबाही हुई है। और न्यूज़ 18 इंडिया की टीम है रियल ग्राउंड ज़ीरो पर, जो दिखा रहे हैं हम आपको ईरान और इसराइल के दरमियान जो ये युद्ध चल रहा है, और जिसमें अब अमेरिका भी उतरा है, उसमें अभी क्या कुछ हो रहा है, पल पल की खबर देखने के लिए आप लगातार देखते रहे न्यूज़ 18 इंडिया। तर थेट तेल अवीवमधली सगळी आपण दृश्य बघत होतो. दरम्यान इराण इस्रायल युद्धात आता एक मोठी बातमी समोर आली आहे. अमेरिकेने इराणवरती हल्ला केला आणि अमेरिकेने इराणच्या आण्विक तळांवरती हा हल्ला केलेला आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे, आणि इराणच्या फोर्दो असेल, नतांज आणि इस्फहानमध्ये आण्विक तळांवरती हल्ला केल्याची माहिती ट्रम्प यांनी दिलेली आहे. तर 3 दृश्य आपण बघतोय. नतांजमध्ये जो अणुप्रकल्प आहे, ज्या ठिकाणी अण्वस्त्रांची सगळी तयारी सुरू होती, त्या ठिकाणी हल्ला केला आहे. दरम्यान फोर्दो हे खरं तर सगळ्यात महत्त्वाचं इराणसाठी होतं, त्या ठिकाणी सुद्धा अमेरिकेने मोठा विध्वंस घडवलेला आहे. इकडे इस्फहानमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अमेरिकेने हल्ला केला, आणि जे सगळे तळ होते, ज्या ठिकाणी अणुप्रकल्प होते, हे पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे. तर अमेरिकेने इराणवरती मोठा हल्ला केला. नेमका हल्ला कसा केला ते पण आपण समजून घेऊया.
अमेरिकेकडून हल्ल्यासाठी B-2 स्पिरिट बॉम्बर या विमानांचा वापर करण्यात आलेला आहे। या विमानामधून अमेरिकेने GBU-57A-B या बस्टर बॉम्बने हल्ला केलेला आहे। तर आपण दृश्यांमध्ये जे विमान बघतो ते अतिशय विशेष असं विमान आहे। हे विमान फक्त अमेरिकेकडे आणि याच विशेष विमानामधून इराणवरती मोठ्या प्रमाणात बॉम्बिंग करण्यात आलेलं आहे। अमेरिकेने GBU-57A-B या बस्टर बॉम्बने हल्ला केलाय। आता या अमेरिकेचं B-2 विमान नेमकं कसं आहे त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया। अमेरिकेचं B-2 हे विमान बॅट सारखं शेपूट नसलेलं अतिशय अत्याधुनिक असं लढाऊ विमान आहे। ते एक स्टील्थ बॉम्बर आहे, त्यामुळे रडार या विमानाला शोधू शकत नाही। अमेरिकेकडे असे 20 B-2 बॉम्बर लढाऊ विमान आहेत आणि त्यांनी आतापर्यंत इतर कोणत्याही देशाला हे B-2 बॉम्बर जे आहे ते विकलेलं नाहीये, त्यामुळे याची एक्सक्लुझिव्हिटी आहे। हे फक्त अमेरिकेकडेच विमान आहे आणि एकमेव लढाऊ विमान आहे जे घातक MOP-B हे जे बॉम्ब आहेत ते डागू शकतं। तर अमेरिकेचा हा बंकर बस्टर बॉम्ब नेमका काय आहे त्यावरती सुद्धा आपण एक नजर टाकूया। तर बंकर बस्टर बॉम्ब हा खोल जमिनीत शिरून त्याचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणात हानी करतो। जवळपास 13,600 किलो इतकं या बॉम्बचं वजन आहे आणि जमिनीखालील बंकर असेल किंवा टनेल असेल अशा प्रकारची लक्ष्य भेदण्यासाठी हा बॉम्ब विशेष करून बनवण्यात आलेला आहे। जमिनीखाली अगदी 200 फूट असलेली बंकर आहेत आणि टनेल हे सुद्धा भेदण्याची क्षमता या बंकर बस्टर बॉम्बमध्ये आहे। आपण या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघतोय हा जो बॉम्ब आहे तो थेट विमानातून खाली सोडला जातोय आणि तो जमिनीच्या आतमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होतो आणि ब्लास्ट झाल्यामुळे जे खाली जे संशोधन केलं जात होतं, ज्या ठिकाणी अण्वस्त्र तयार केलं जात आहे असा दावा केला जात होता, तर या सगळ्या बंकरचा पूर्णपणे विध्वंस झालेला आहे। आता आपण सांकेतिक व्हिडिओच्या माध्यमातून बघूया की अमेरिकेने इराणवरती नेमका हल्ला कसा केलाय। अमेरिकेच्या B-2 बॉम्बर विमानांनी इराणच्या 3 अणुप्रकल्पांवरती हल्ला केलेला आहे आणि या हल्ल्यामध्ये फोर्दो आहे, नतांज आहे आणि इस्फहान या अणुप्रकल्पांचं मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे। आपण व्हिडिओ एकदा समजून घेऊया ज्या पद्धतीने हे विमान थेट इराणच्या आकाशामध्ये आलं आणि या विमानाने जो बॉम्ब आहे हा विशेष बॉम्ब आहे तो इराणच्या धर्तीवरती सोडलाय, या इराणच्या जमिनीवरती सोडला, त्यातून तो थेट खाली केलाय आणि आतमध्ये जाऊन जे बंकर आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ब्लास्ट झालेला आहे आणि यामुळे ज्या ठिकाणी अण्वस्त्र तयार केली जात होती या सगळ्या जागेचा विध्वंस झाल्याचा दावा अमेरिकेने केलेला आहे। हे अमेरिकेचं B-2 लढाऊ विमान आहे। विशेष म्हणजे हा बॉम्ब कॅरी करण्यासाठी हे विमान वापरलं जातं आणि मोठ्या प्रमाणात जे जड बॉम्ब आहेत ते सुद्धा या विमानातून आणले जाऊ शकतात आणि फोर्दो या अणुकेंद्रावरती याच विमानामधून हल्ला केलेला आहे। सुरुवातीला जमिनीवरती हा बॉम्ब येतो आणि त्यानंतर थेट जमिनीच्या आत जाऊन खाली जाऊन ब्लास्ट होण्याची क्षमता या बॉम्बमध्ये आहे, त्यामुळे या अणुकेंद्राचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। दरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला पुन्हा एकदा धमकी दिलेली आहे। इराण थांबला नाही तर पुन्हा एकदा हल्ला केला जाणार असा इशारा ट्रम्प यांनी दिलेला आहे। इराणने आता शांततेचा मार्ग स्वीकारावा असं आवाहन ट्रम्प यांनी केलंय, तर अमेरिकी सैन्याने अचूक हल्ला केलाय, मात्र इराणने चूक केल्यास मोठा हल्ला केला जाईल अशी धमकी सुद्धा ट्रम्प यांनी दिली आहे। आपण बघितलं इराणमध्ये मध्यरात्री हा मोठा हल्ला करण्यात आला। अमेरिकेने थेट इराणच्या आकाशात जाऊन बॉम्बिंग केलेलं आहे आणि जे 3 महत्त्वाचे अण्वस्त्र ज्या ठिकाणी तयार केली जात होती त्या ठिकाणीच हा हल्ला केलाय आणि ज्या ठिकाणी अण्वस्त्र केली जात होती त्यामुळे याचं मोठ्या प्रमाणात नुकसान सुद्धा झालेलं आहे। दरम्यान इराणने आता शांतता ठेवावी असं अमेरिकेने इशारा दिलेला आहे। तर आता इराणने सुद्धा अमेरिकेला धमकी दिलेली आहे। इराणने अमेरिकेवरती मिसाईल हल्ला करण्याची धमकी दिली आणि खोमेनींच्या सल्लागाराकडून अमेरिकेला थेट इशारा देण्यात आलेला आहे। जी समुद्रधुनी आहे ती बंद करण्याचा इशारा इराणने दिलेला आहे, त्यामुळे या समुद्रमार्गानेच UAE मधील अनेक जे देश आहेत ते तेलाचा व्यापार करतात। जर हा मार्ग बंद केला तर मोठा फटका अनेक देशांना बसू शकतोय। समुद्राच्या मार्गाने जे तेल वाहतूक केली जाते किंवा जगभरामध्ये जी सगळी समुद्री मार्गे वाहतूक होते ती इराणच्या जवळूनच होते आणि तो मार्ग बंद करण्याचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे अख्ख्या जगाला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसू शकतोय।
ही सगळी दृश्य समोर येत आहेत ज्या पद्धतीने अमेरिकेने हल्ला केलाय इराणमध्ये आत घुसून पूर्णपणे जे 3 महत्त्वाचे तळ होते हे उद्ध्वस्त केलेले आहे. दरम्यान या सगळ्या भयानक हल्ल्यानंतर इराणकडून सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे. शत्रू राष्ट्राने आमच्यावरती हल्ला केला अशी प्रतिक्रिया इराणनं दिली आणि फोर्दो या अणुप्रकल्पावरती हल्ल्याची कबुली खुद्द इराणनं दिलेली आहे. तसंच इस्फहान आणि नतांज या अणुप्रकल्पांना सुद्धा लक्ष्य करण्यात आल्याचं इराणनं सांगितलंय. इराणच्या अणुप्रकल्पाचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आपण ही समोर जी दृश्य बघतोय, अमेरिकेने बॉम्बिंग केलं आणि त्यानंतर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ब्लास्ट झाला आणि या ब्लास्ट नंतर पूर्णपणे विध्वंस झालेला आहे. तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराण आक्रमक झालाय आणि युद्ध तुम्ही सुरू केलंय, शेवट आम्ही करणार असा थेट इशारा इराण सरकारने अमेरिकेला दिलेला आहे. दोन्ही देशांमध्ये सध्या तणावाचं वातावरण निर्माण झालंय. आपण बघतो सुरुवातीपासून इस्रायल आणि इराणमध्ये खरं तर युद्ध सुरू होतं आणि त्यामध्ये काल अचानक अमेरिकेने उडी घेतलेली आहे. खरं तर इशारा तशा पद्धतीचा अमेरिकेने दिलेला होता. डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं होतं, मात्र काल मध्यरात्रीच हा सगळा हल्ला केला आणि इराणमध्ये जे महत्त्वाचे तळ होते, ज्या ठिकाणी अणु संशोधन केलं जात होतं, त्या ठिकाणी हल्ला झाला आणि मोठ्या प्रमाणात विध्वंस झाला. तर इकडे इराणच्या अणुप्रकल्पांवरती हल्ला केल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानलेत. आपण बघितलं काल ज्या प्रकारे मध्यरात्री अमेरिकेने हल्ला केला, इराणवरती हल्ला करण्यासाठी इस्रायल आपण बघतोय मागच्या आठवड्याभरापासून मोठ्या प्रमाणात बॉम्बिंग सुरू होतं. इस्रायलने अमेरिकेला आव्हान सुद्धा केलं होतं आणि काल अमेरिका हे इस्रायलच्या मदतीला उतरलं आणि इराणमध्ये आत घुसून मोठ्या प्रमाणात बॉम्बिंग केलेलं आहे. आणि या बॉम्बिंगमध्ये इराणच्या जे अणुसंशोधन केंद्र आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विध्वंस बघायला मिळाला. यानंतर नेत्यानाहू यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे आभार मानलेले आहेत. आयडीएफने काही व्हिडिओ जारी केलेले आहेत, ती सुद्धा आपण सध्या दृश्यांमध्ये बघतोय. Congratulations, President Trump. Your bold decision to target Iran's nuclear facilities with the awesome and righteous might of the United States will change history. In Operation Rising Lion, Israel has done truly amazing things. But in tonight's action against Iran's nuclear facilities, America has been truly unsurpassed. It has done what no other country on earth could do. History will record that President Trump acted to deny the world's most dangerous regime the world's most dangerous weapons. His leadership today has created a pivot of history that can help lead the Middle East and beyond to a future of prosperity and peace. तर आपण बघितलं बेंजामिन नेत्यानाहू यांच्या चेहऱ्यावरती खरं तर आनंद दिसत होता. दरम्यान अमेरिकेने केलेल्या या हल्ल्यानंतर आता इराणला सुद्धा प्रत्युत्तर देण्याची धमकी दिलेली आहे. इराणच्या निशाण्यावरती आता अमेरिकेला समर्थन देणारे देश असणार आहेत आणि या देशांमध्ये असलेले अमेरिकेचे सैन्य तळ इराणच्या निशाण्यावरती असणार आहेत. तर इराणला समर्थन देणाऱ्या येमेनमध्ये हौती बंडखोरांनी सुद्धा हल्ल्याचा इशारा दिलेला आहे. नेमके पश्चिम आशियामध्ये कुठे कुठे अमेरिकेचे सैन्य तळ आहेत यावरती आपण एक नजर टाकूया. इजिप्तमध्ये रेड सी जवळ अमेरिकेचं एक महत्त्वाचं सैन्य तळ आहे. खरं तर जगभरात अनेक ठिकाणी अमेरिकेचे सैन्य तळ आहे. त्यातलंच सौदी अरेबिया या ठिकाणी एअर डिफेन्स आणि लढाऊ विमानांचा मोठ्या प्रमाणात तळ सुद्धा आहे. इकडे ओमानमध्ये हिंदी महासागरातील नौदलासाठीचा तळ अमेरिकेकडून आहे. तर युएई मध्ये अल दफ्रा जवळ लढाऊ विमानांचा तळ आहे. अल उदीदमध्ये सर्वात मोठा लढाऊ विमानांचा तळ आहे. कतारमध्ये ही जागा आहे आणि या ठिकाणी लढाऊ विमानांचा सर्वात मोठा हा तळ बघायला मिळतो. तर बहरीनमध्ये सुद्धा अमेरिकेचा 5वा आणि सर्वात मोठा नौदलाचा तळ आहे. रणगाडे आणि इतर सैन्य सामग्रीचा तळ हा कुवेतमध्ये. तर इराकमध्ये अमेरिकेचा एक महत्त्वाचा तळ आहे. एकंदरच पश्चिम आशियातले सगळे सैन्य तळ आहेत आणि सिरियामध्ये सुद्धा आयसिस विरोधात लढण्यासाठी हा महत्त्वाचा तळ आहे. दरम्यान जॉर्डनमध्ये सैन्य प्रशिक्षण आणि रडार यंत्रणा सुद्धा आहे. तर पश्चिम आशियामध्ये अमेरिकेचे सगळे सैन्य तळ आहेत आणि याला लक्ष्य करण्याचा इशारा किंवा धमकी ही इराणनं दिलेली आहे. यानंतर एक छोटासा ब्रेक घेतो, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.
Tonight I can report to the world that the strikes were a spectacular military success. Iran, the bully of the Middle East, must now make peace. If they do not, future attacks will be far greater and a lot easier.